विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. स्वप्न तीच खरी जी तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे हे शब्द आज माझ्या यशाचा मार्ग उलगडवून दाखवतात. मी अंकिता विकास ताकभाते. 2024 हे वर्ष एका नव्या पर्वाची सुरुवात मानते. हा प्रवास एका साध्या स्वप्नातून सुरू झाला, ज्याला जिद्द, मेहनत आणि कुटुंबासह सारथी संस्थेच्या पाठिंब्यानं आकार दिला. आज जे काही मिळवलं आहे ते एका रात्रीत घडलेलं चमत्कारिक यश नाही, तर त्यामागे असंख्य रात्रींचा संघर्ष, अपार मेहनत आणि आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपयशातून घेतलेली शिकवण आहे. 18 जानेवारी 2024 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण घेऊन आला. राज्यसेवा 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. गुणतालिकेत मी 146व्या स्थानावर होते. निकाल पाहताच हृदयात उत्सुकतेसोबत धाकधूक होती. माझ्या क्रमांकानुसार मला कोणतं पद मिळेल. थोड्याच वेळात कळलं की मी महाराष्ट्रातील मुलींमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे आणि उपजिल्हाधिकारी पदासाठी माझं नाव निश्चित झालं आहे. हा क्षण अवर्णनीय होता. मी ज्या स्वप्नांना अनेक वर्ष जोपासलं होतं त्या स्वप्नांनी आता वास्तवाचं रूप धारण केलं होतं. हा यशाचा टप्पा माझ्यासाठी एक नवीन अध्याय होता, पण त्यामागे अपार संघर्षाची कहाणी होती. मी याआधी 10 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाले होते. त्या अपयशांनी मनावर खोल ठसे उमटवले, पण त्याचवेळी मला बळ दिलं. प्रत्येक अपयशानं मला माझ्या उणिवा दाखवल्या आणि स्वतःला सुधारण्याची संधी दिली. प्रत्येक अपयशानं माझं धैर्य वाढवलं, मानसिकता कठोर केली आणि संघर्षाची सवय लावली. फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये आणखी एक सुखद धक्का मिळाला. संयुक्त गट ब परीक्षेचा निकाल लागला आणि तिथेही मला यश मिळालं. त्या यशानं प्रत्येक झगड्याचा आणि अपयशाचा अर्थ स्पष्ट केला. ते क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे होते. आज मी गट अ पासून गट ब पर्यंतच्या प्रवासात आहे, पण या प्रवासात मला फक्त यशाची चमक दिसत नाही, तर त्या यशाच्या मागची कठीण काळी पार्श्वभूमीही सतत जाणवत राहते. मी जे काही साध्य केलं त्यात सारथी संस्थेचं महत्त्व अपार आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठबळ ही सर्वात मोठी गरज असते आणि त्याचवेळी मानसिक आधारही महत्त्वाचा असतो. सारथी संस्थेनं मला दोन्ही गोष्टी दिल्या. आर्थिक अडचणीमुळं माझा प्रवास अधिक कठीण झाला असता, पण संस्थेनं मला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली. त्यांच्या मदतीनं मला फक्त आधार मिळाला नाही, तर आत्मविश्वासही वाढला. सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर सर आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सर यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला माझ्या अभ्यासात सातत्य आणि सकारात्मकता राखता आली. आर्थिक पाठबळाशिवाय स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी अवघड झाली असती, पण सारथीमुळं मला ती अडचण कधीच जाणवली नाही. प्रयत्न करणाऱ्यांसाठी अशक्य गोष्ट काहीच नाही. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार. माझ्या यशात माझ्या कुटुंबाचा वाटा अनमोल आहे. माझ्या आईवडिलांनी मला कधीही एकटं वाटू दिले नाही. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी मला सावरलं, माझा आत्मविश्वास वाढवला आणि प्रत्येक वेळी पुन्हा नव्यानं उमेदीनं प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या आशीर्वादामुळं मी माझ्या स्वप्नांच्या दिशेनं खंबीरपणे वाटचाल करू शकले. माझ्या आईवडिलांबरोबरच माझ्या मित्रपरिवाराचा हातभारही खूप महत्त्वाचा ठरला. अभ्यास करताना आलेल्या अडचणी दूर करण्यापासून ते योग्य दिशादर्शन करण्यापर्यंत माझ्या मित्रांनी मला नेहमीच साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळं मला मानसिक आधार मिळाला आणि माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी अधिक जोमानं पुढे जाऊ शकले. मी जेव्हा माझ्या प्रवासाकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहते, तेव्हा असं जाणवतं की प्रत्येक छोट्या क्षणाचा आणि त्या क्षणात घेतलेल्या निर्णयांचा या यशात मोठा वाटा आहे. हे यश एका दिवसात मिळालेलं नाही. त्यासाठी झोकून देऊन मेहनत करावी लागली. रात्रीचा दिवस करून स्वतःला सतत अधिक सुधारत आणि कधीच हार न मानता या प्रवासात मी पाऊल ठेवत राहिले. स्पर्धा परीक्षेचा प्रवास खूप खडतर असतो. अपयशाच्या क्षणी मानसिक खचणं स्वाभाविक आहे. अशा वेळी कुठल्याही परीक्षार्थ्याला 2 गोष्टींची गरज असते, प्रेरणा आणि आधार. माझ्यासाठी हे आधारस्तंभ माझं कुटुंब, सारथी संस्था आणि माझे मित्र ठरले. स्पर्धा परीक्षेच्या कठीण वाटचालीत मला एक गोष्ट समजली. यश मिळवायचं असेल तर संयम, मेहनत
आणि सतत स्वतःला सुधारण्याची जिद्द या गोष्टी हव्या असतात. जेव्हा मी सुरुवातीच्या काळात 10 स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरले तेव्हा निराशा हा माझ्या आयुष्याचा भाग झाला होता. पण त्या प्रत्येक अपयशानं मला एक नवीन दिशा दिली, आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं आणि पुढं कशी वाटचाल करायची याचं मूल्य शिकवलं. मला असं जाणवलं की अपयश हे अंतिम फळ नसून ते पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. आज मी ज्या ठिकाणी आहे तिथं पोहोचण्यासाठी केवळ मेहनतीनंच नव्हे तर स्वप्नांवर अढळ विश्वास ठेवल्यानंही मदत झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक यशामागं एक संघर्ष लपलेला असतो आणि प्रत्येक संघर्ष हा नवीन यशाची सुरुवात करतो. त्यामुळं स्वप्न पहा, पण त्यासाठी मेहनत घ्या. स्वप्न मोठी ठेवा, कारण तीच स्वप्न तुम्हाला पुढे नेतील. माझा प्रवास अजून संपलेला नाही. उपजिल्हाधिकारीपद ही सुरुवात आहे. मला अजूनही खूप मोठं कार्य करायचंय. माझं ध्येय केवळ स्वतःचं यश साध्य करणं नाही तर इतरांना प्रेरणा देणं आहे. यशाच्या या टप्प्यावर पोहोचल्यावर आता आणखी मोठी ध्येय गाठायची आहेत. माझ्या प्रवासानं जर एखाद्याला प्रेरणा दिली तर तोच माझा खरा विजय ठरेल.